नमस्कार शेतकरी बांधवांनो. अडकण बहार कसा असतो बघा, याला म्हणू आपण अडकण बहार. हत्ती बहार नाही बरं का. आता हलकीशी कवडी यायला लागली आणि साईज म्हटलं तर एक नंबरच्या पुढं आहे. आणि हे जे फळाची साईज झालेली, तुम्हाला जे फळाची साईज दिसू राहिली, खोडाला माल दिसू राहिला, हा कशाचा परिणाम आहे तर हा हार्ड कटिंगचा परिणाम आहे. जे आपण हार्ड कट मारला होता, टॉप कट मारला होता ह्या बागेला मागच्या वर्षीबरोबर मार्च महिन्यामध्ये मारला होता. आता जवळजवळ 12 ते 13 महिने झाले आणि 13 महिन्यामध्ये जर आपल्याला अशा प्रकारचं झाड डेव्हलप होतं आहे, म्हणजे जवळजवळ याला पाला कमी झाला होता, बऱ्यापैकी पाला आपण कॅन्सल केला होता आणि असा पाला तयार झाला. फळाची संख्या हे तर बार काय आपण धरलेला नव्हता, आपला पर्पज मेन मृगबारच धरायचा आहे. पण हा बाग जो आपल्याला आला आहे, जवळपास आपण 150-200 कॅरेटचा अंदाज धरू. 500 झाडं जरी असले तरी एकदम पातळ माल आहे, काही झाडात खूप जास्त दाट माल आहे. आणि जरीही 200 कॅरेट भरले आणि आजचा बाजारभाव जो आपण 70-80-90 चालला आहे त्यानुसार म्हटलं तर इथं आपल्याला जवळपास 2-3 लाखाचा माल आपल्यापाशी आहे. त्याच्यातले 2-1.5 लाख जरी झाले तर पुढच्या वर्षीचा पूर्ण खर्च हे काढून देणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आपला मृग फुटेल ते सर्व आपण प्रॉफिटमध्ये धरू. तर अशा प्रकारच्या आपल्या मालाची किंमत करायला शिका आणि टॉप कटिंगचे फायदे कसे आहे ते बघा. आणि टॉप कटिंग केल्यानंतर काय करायला पाहिजे, कशी ट्रीटमेंट करायला पाहिजे, काय न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हे आपल्याकडून आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती मिळत राहते. जरी काही अडचण असली तर मी व्हॉट्सअपवर किंवा आपल्या कमेंट्समध्ये सांगायला तयार आहेच. धन्यवाद.